अहो साधं चार चौघामध्ये आपण बसलो की नाही, काय करतो आपण? आपल्या मनाला येईल तसं तिथं काय आपला अभ्यास नसतो, पण जनरली बोलत असतो कसंही. म्हणजे तिथं गप्पा गोष्टी विनोद सगळं रंगलेलं असतं. पण जेव्हा ठरवून एखादा कार्यक्रम आखला जातो, तिथं मात्र आमची बोबडी वळते. अरे हे कसं बोलायचं, अरे नेमकं काय करायचं. म्हणून यासाठी जो विषय असेल त्या विषयाच्या अनुषंगानं काही गोष्टींचा आपला अभ्यास असणं गरजेचं आहे, म्हणजे वाचन असणं गरजेचं आहे. आणि मग ते वाचल्यानंतर त्यातले काही मुद्दे काढणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते मुद्दे कसे काढावे किंवा काय या संदर्भात सुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळणं हे खूप गरजेचं आहे. ते मुद्दे काढल्यानंतर ते मुद्दे कसे लक्षात ठेवावे, पण ते मुद्दे लक्षात ठेवल्यानंतर त्याची मांडणी कशी करावी, आणि ती मांडणी करत असताना समोरचा काय बोलतोय, मग आपलं बोलणं काय यावं. पण तिथं मग काही कुठेही बोलून चालत नाही ना. समजा एखाद्या विषयाला धरून माणूस बोलतोय, पण आपण विषयांतर करून सुद्धा चालणार नाही. तिथं आपण हास्यास्पद ठरू शकतो. त्यामुळं चार चौघांमध्ये बसल्यानंतरचं बोलणं, परिसंवादातलं बोलणं, चर्चेतलं बोलणं